टिळक, तुम्हाला विनम्र प्रणाम. तुमच्या शेंगांच्या टरफलाची गोष्ट आठवली. सध्या लोक काही खातात आणि टरफल इकडे तिकडे टाकत नाही, तेही खाऊन टाकतात. काही खाल्ल्याचा काही पुरावाच ठेवत नाही मागे. स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगात गेलात. स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास उपभोगता येतो. मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा रोड आता ऑर्थर रोडपाशी येऊन थांबतो. तिथे देशद्रोह्यांसाठी मिळणाऱ्या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या लोकांनाही वाटू लागला. तुम्ही लिहिलं गीता रहस्य. गीतेतील बरीच रहस्य आता नव्याने उलगडू लागली. कौरव पांडवासारखी उगीच राज्यांसाठी लढत बसत नाही कुणी कुणासाठी आता, तर युती करून सत्ता उपभोगता येते. आप्त स्वकीयांसाठी कसं लढायचं हा प्रश्नच पडत नाही. काका, भाऊ, मामा, गुरु कोणाच्याही पाठीत सहज खंजीर खुपसतो आजचा अर्जुन. वस्त्रहरण तर नित्याचंच आहे, पण कृष्णाने पाठवलेलं वस्त्र कधीच पोहोचत नाही कुठल्याच द्रौपदीपर्यंत. टिळक केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही हो कुणाला. गर्जना करणाऱ्या कुठल्या सिंहाचा भरोसा उरला नाही. सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचं मांजर बनून जाईल. चिंतन आणि हवा पालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन राहायचात ना टिळक. तिथलीही हवा आता खूप पालटली आहे. गडाच्या पायथ्याशी रेव पार्ट्या चालतात. सिंह तर कधीच गेला, गट राखणंही आता कठीण जाते. तुम्ही सार्वजनिक केलेला गणेशोत्सव मात्र खूप लोकप्रिय होतोय दिवसेंदिवस. प्रत्येक गल्ली बोळाचे स्वतंत्र राजे झाले, नवसाला पावणारे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न तुम्ही केला होता ना. आता सरकारचं डोकंच काय, सरकारच ठिकाणावर नसतं. सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकले आहे सगळ्यांना. आजच्या तरुणांना हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही, आणि ती सांगणार तरी कोण टिळक, ती सांगणार तरी कोण.